फॉर्म मुंबईत आला, शेवटचा विषय फॉर्म बदलवला, त्याचा हा मला फायदा झाला. आणि मला वेळ खूप मिळाला त्यामुळे मी ज्या दिवशी जॉईन केलं क्विज मास्टर त्या दिवशी मी इथून सुरुवात केली, हे सुद्धा मला माहिती नव्हतं, दिशा मला माहिती नव्हत्या. आणि मी ऍक्च्युली 10वी फेल विद्यार्थी, मी 10वीला 2 विषय फेल 2002ला. आई म्हणे तू काय करशील म्हणता, आई मला 1 वर्ष दे, मी तुला सगळं करून दाखवतो. मला घरी कोणीच नाही बोलतो. 10वी फेल विद्यार्थी इथपर्यंत येऊ शकतो, कोणी आहे का 10वी फेल इथं? कोण नसेल, मी तालुक्यात कोण नसेल की तो आर्मी कोण फेल जाईल, फक्त मी असेल. जेव्हा तुम्ही स्वतः ठरवता तेव्हा तुम्ही काहीही करू शकता. हा विषय एकदम रिअल आहे, स्वतः ठरवल्यावरच काही करता. तुम्ही यांना विचारू शकता मी काय होतो. 1 झिरो नव्हतं माझ्या मागं, इकडे 3 तिकडे 3, मी म्हटला 0. पण जेव्हा सर सांगता की तुम्ही इथं करा, आणि मॅडमाचा एकच शब्द स्वतःशी पुटपुटा तुम्ही की तेरे से होगा तू करेगा. पता नाही मॅडम लक्षात, मॅडम काय बोलतो पळा तरी मला 18 मार्क मिळाले. आणि पेपरामध्ये मी स्वतः ठरवलं, स्वतः 2 मिनिटं उभं राहा बसा की मला स्वतःला न्याय द्यायचा आहे, पेपर मला सोडवायचा आहे. आपोआप होतं, फक्त तुम्ही हे ठरवलं पाहिजे. टाइमपास जर केला तर काहीच करत नाही. माझा वेळ शोधा खूप जिल्ह्यात मिळणार नाही. 10वी माणूस मिलिटरी करू शकतो आणि पोलीस करू शकतो. मी खोटं बोलत नाही, मी मार्क्स लावून करू शकतो. पण ठरवलं तुम्ही की मला व्हायचं तर झालं पाहिजे. तर आपण दृष्टीपरिवाराचा सहभाग याच्यामध्ये खूप मोठा आहे, एवढं कोणीच करू शकत ते दृष्टीपरिवार करतो. तिथपर्यंत सोपं होतं, पण तिथून इथपर्यंत हे नाही खूप मोठं आहे सर, सोपं नाही. माझ्या जीवनात मी आज पहिल्यांदा स्टेजवर बोलतोय, मागं खूप पडद्यावर खूप बोलतो मी, पण आज पहिल्यांदा मला एवढी पॉवर मिळाली दृष्टीपरिवार तुमच्यामध्ये. बोलले गेले असतील तर त्याचा मी दिलगिरी व्यक्त करतो, पण मी तसं करत बी नाही. आणि प्रत्येकाकडे शिकलो मी, प्रत्येक मुलाकडे शिकलो की दादा भाऊ करत तुम्ही असा जर प्रकार केला तर तुम्ही पक्का यशापर्यंत पोहोचाल, ही माझी गॅरंटी आहे ना. मी 2 शब्द बोलतो आणि मागच्या वर्षी पण आता हे नुकतंच सुद्धा अजून भरपूर आहेत आपल्याकडे, यांनी काही फॉर्म भरले तेवढे सिलेक्ट झाले. मागच्या वर्षी पण आपल्याला 24 आर्मी दादा होते, 24 पैकी 22 लोक आणि ते 2 पण नंतर झालेले. असे एकूण टोटल सगळे लोक आपले आर्मीतले जे आले होते आर्मी दादा, एक्स आर्मी मॅन, ते सगळे टोटली लागले. कोणी पोलीस म्हणून, कोणी तलाठी म्हणून, कोण मोठ्या पोस्ट वर. सांगायचा उद्देश असा आहे, एकांचे 4-4, 5 माझ्या दादाने 5 ते 7 नोकऱ्या घेतल्या असतील, अजून मी घेतच राहते. आम्हाला आता कळत पण नाही, कारण ते कॉमन झाले. दादा परीक्षा देतात, दादा पास होतात, आम्हाला दादा रुटीन झाल्यासारखं झालेलं होतं. सांगायचा उद्देश असा आहे, हो यश मिळते इथेच मिळते, हो इथं सिद्ध करून दाखवलंय इथं यश मिळतं म्हणून. कष्ट महत्वाचे. आणि दादा तुम्ही म्हणता इथून इथं येणं जेवढा अवघड प्रवास आहे, इथून येणं जेवढा अवघड आहे तेवढा तिथून घरून इथंच खुर्चीवर बसणं तुमच्या सर्वांसाठी अवघड आहे. सर्वांसाठी, मी दादासाठी नाही म्हणणार, तर सर्वांसाठी. कारण तुम्ही खूप नशिबान आहे, तिथपर्यंत पोहोचलाय. ऍटलीस्ट काय करायचं काय नाही करायचं तर समजण्यासाठी. तुम्ही म्हणजे दूरदर्शनमध्ये होते, तुम्हाला दशा झाली तुमच्या जीवनाची, तर दिशा दिसण्यासाठी तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात. आणि हे पोहोचणं सुद्धा खूप अवघड आहे, कारण घरून तुम्हाला खूप ताणे म्हणतात, आई वडील नाही म्हणतात, शेजारी पाजारी नाही म्हणतात, मुलींचं तर वेगळंच असतं, लग्नापासून असतो त्यांचा गोंधळ. सगळ्या गोष्टी मात करून तुम्ही इथपर्यंत पोहोचतात. ही पण खूप अवघड गोष्ट आहे, आणि इथून त्याच्यापेक्षा इथं येणं त्याच्यापेक्षाही अवघड गोष्ट आहे. आणि ती पार करण्यासाठी फक्त जिद्द, चिकाटी, रेल्वे येणं आणि क्लासवर दृष्टी नावाच्या एका गोष्टीवर 100% विश्वास ठेवणं. जर तुम्ही परिवारात आल्यानंतर यांनी जसे परतीचे 2 कट केले होते तसे तुम्ही जर करून ठेवले, जाताना जायचं तर वरती घेऊनच जायचं, ती आपली काय आयडेंटिटी आहे, तिच्यावर चलायचं आपल्याला, तिच्यासोबत